श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. अश्विन महिन्यातल्या प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची सुरुवात होत असते आणि याच दिवशी घटस्थापनासुद्धा होत असते. या काळामध्ये आपण उपवास, पूजा, पारायण, देवी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ असं करत असतो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या भूतलावर या पृथ्वीवर देवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असते आणि यामुळे आपण या नवरात्रीमध्ये देवीची कृपा आपल्यावर अखंड राहावी, देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभावा याकरता देवीची अतिशय भक्तिभावाने अशी पूजा करत असतो. कोणाच्या घरी घटस्थापना होते तर कोणाच्या घरी अखंड दिवा हा लावला जातो, तर काहींकडे अखंड दिवासुद्धा नसतो, पण ते घरामध्ये आपल्या देवीची कुलदेवीची सेवाही करत असतात. या नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने देवी मातेची सेवाही करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या नवरात्रीमध्ये देवी मातेची सेवा करताना अखंड दिवा हा घरामध्ये का लावला जातो. येत्या 15 ऑक्टोबरला घटस्थापना असणार आहे. अश्विन महिन्यातील प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची घटस्थापना होत असते. महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो आणि आपण तो आनंदानं साजरा करत असतो. देवीला तेजाची मूर्ती मानलं जातं. ज्योत, ऊर्जा, तेज ही अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूपं आहेत. त्यामुळे नवरात्रामध्ये आपण घट स्थापन करून त्याजवळ अखंड तेवणारा दिवा असा ठेवत असतो. 9 दिवस नवरात्री त्या दिव्याची ज्योत ही मालवणार नाही याची काळजी आपण घेत असतो. नवरात्रीमध्ये अखंड दीप लावण्याआधी त्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यासुद्धा आता आपण जाणून घेऊया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याआधी आपण दिवा हा लावत असतो. दिवा लावण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच कुठलाही जाहीर कार्यक्रम असो, कुठलाही समारंभ असो, त्या प्रत्येक वेळेस आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वात आधी दीप प्रज्वलन हे करत असतो. दिवा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक समजला जातो. त्यामुळेच नवरात्रामध्ये 9 दिवस अखंड दिवा हा लावला जातो. आपल्या देवघरामध्ये, देवाऱ्यामध्ये दिवा लावताना तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा लावण्याबाबत वेगवेगळे असे नियम आहेत. तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूस लावावा आणि तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला लावण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसं करणं ते शुभ समजलं जातं. दिवा लावताना दीपम घृत दक्षे तेलयुतः च वामतः हा मंत्र म्हणायचा असतो. या मंत्रोच्चारामुळे दिवा लावण्याचं महत्त्व हे जास्त वाढतं आणि आपल्याला मिळणारं फळ हे सुद्धा जास्त पटीनं असं आपल्याला मिळत असतं. या नवरात्रीमध्ये जेव्हा आपण आपल्या घरी अखंड दीप हा लावत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताना आपल्या घरातील वातावरण हे सात्विक राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याबरोबरच देवीची उपासना करताना आपल्याला मांसाहार कटाक्षाने वर्ज्य करायचा असतो. त्याबरोबरच मद्यपानही आपल्या घरामध्ये होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते. घरात कोणतीही अपवित्र गोष्टी आपल्याला या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये ठेवायची नसते. त्याबरोबरच ब्रह्मचर्याचे सुद्धा आपल्याला पालन करायचे असते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण अखंड दिवा हा तेवत ठेवतो. त्यासाठी त्याला हवा लागू नये आणि तो मालवू नये यासाठी काचेचे जे काही झाकणं असतात दिव्यावर आपण ते ठेवू शकतो. काही कारणाने जर दिवा मालवला तर तो देवघरातील दुसऱ्या दिव्यानं त्याला पुन्हा आपण प्रज्वलित करायचं असतं. दिवा जर मालवला तर आपण कुठल्याही कारणाने घाबरून जाण्याचं किंवा काही अशुभ घडेल असं सुद्धा मनात आणायचं नाही आहे. नवरात्रीत आपण हा जो अखंड तेवणारा दिवा लावत असतो त्या दिव्याच्या रूपाने या 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने या 9 दिवसांमध्ये अस्तित्वात असते आणि या दिव्याच्या रूपाने ती आपल्या आयुष्यातला अंधकार हा दूर करते आणि आपलं आयुष्य हे सतत प्रकाशमान होत राहावं असा आपल्याला आशीर्वाद देत असते. म्हणूनच आपण हा दिवा अखंड दिवा हा या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये लावत असतो. या अखंड तेवणाऱ्या दिव्यामध्ये देवीचं रूप हे असतं आणि अनेक घरांमध्ये या दिव्यालाच घट समजून त्याची स्थापनाही केली जाते. त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात अखंड दिवा हा तेवत असतो तेव्हा आपल्याला घर बंद करून कुठेही जायचं नसतं. आपल्या घराला कुलूप हे लावायचं नसतं असं आपण मानत असतो. तसंच दिवा ठेवण्याची जागा ही सुद्धा स्वच्छ आणि टापटीप अशी असावी लागते. घरातील शौचालयाजवळ किंवा बाथरूमजवळ आपल्याला घटे स्थापन करायचे नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा नाही आहे. तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघराजवळ घटस्थापना करून तिथेच हा लावायचा आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही पण ते अखंड दिवा हा लावत असतात तो त्यांनी आपल्या देवघराजवळ लावला तरीसुद्धा चालतो. तर याप्रमाणे अखंड दिवा लावताना या काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. घटस्थापनेपासून 9 दिवस देवीची आराधना केली जाते. देवीच्या विविध रूपांची पूजाही आपण करत असतो आणि म्हणूनच अखंड तेवणाऱ्या ज्योतीला नवरात्रीमध्ये विशेष असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घटस्थापनेपासून आपल्या घरामध्ये अखंड तेवणारा दिवा हा लावत असतो.
तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण घरामध्ये अखंड दिवा हा या नवरात्रीमध्ये का लावतो आणि त्याचे अखंड दिवा लावण्याचे काय नियम आहेत, आपल्याला अखंड दिवा लावताना काय काळजी घ्यायची आहे, याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे। तर याबरोबरच आता आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। आणि हो, चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।